अगोदर हा व्हिडिओ बघा मित्रांनो। बस कधी आहे फक्त एवढा प्रश्न विचारला आणि पुढच्या काही सेकंदात जे घडलं ते पाहून प्रवासी हादरले। कल्याण मुरबाड एसटी स्थानकातील हा व्हिडिओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे, जिथे एका प्रवाशाला थेट एसटी चालकाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। नमस्कार, तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज। मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण प्रवासी मुरबाड बस स्थानकात कल्याणला जाणाऱ्या बसची चौकशी करण्यासाठी कंट्रोल रूम मध्ये गेला होता। कल्याणची बस कधी सुटणार एवढा साधा प्रश्न विचारल्यानंतर कर्मचाऱ्यासोबत त्याचा किरकोळ वाद झाला आणि त्याच वेळी उपस्थित असलेल्या चालकाने अचानक हस्तक्षेप करत त्या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित प्रवाशांनी मोबाईल मध्ये शूट केला आणि काही मिनिटातच सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला। व्हिडिओमध्ये गोंधळ, धक्काबुक्की आणि संतप्त वातावरण स्पष्ट दिसत आहे। या घटनेनंतर सामान्य प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे। प्रवासी प्रश्न विचारू शकत नाही का? सार्वजनिक सेवेत अशी वागणूक योग्य आहे का? प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? हे प्रश्न आता जोरात उपस्थित होत आहेत। सर्वात मोठी अपडेट म्हणजे ही घटना व्हायरल झाल्यानंतर MSRTC प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली असून संबंधित चालक दत्ता भालेराव यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की प्रवाशांशी गैरवर्तन अजिबात सहन केले जाणार नाही। पण आता नागरिकांचा सवाल असा आहे की कारवाई फक्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच होते का? सामान्य प्रवाशांना सुरक्षित आणि सन्मानाची वागणूक मिळणार कधी? तर सार्वजनिक वाहतुकीस लोकांना भीती वाटू लागली तर ही फक्त घटना नाही तर संपूर्ण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे। तुम्हाला काय वाटतं? अशा कर्मचाऱ्यावर कायमस्वरूपी कारवाई व्हायला हवी का? कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।